महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच धुसफुसत असलेल्या महायुतीने अखेर आपली आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या अंतर्गत वादातून बसलेला फटका झालेला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही रणनीती किती उपयोगी पडते याचं उत्तर अधांतरी असलं तरी मुख्य म्हणजे ही रणनीती नेमकी आहे काय? महायुती आपला अंतर्गत वाद खरंच थांबवत आहे का की भाजपची शिंदेंना अडकवण्यासाठी ही नवीन खेळी आहे? निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीने तयार केलेल्या रणनीती संदर्भात माहिती घेऊयात सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी विजया वामन। स्थानिक स्वराज संस्था जाहीर झाल्या आणि महायुती म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप तिघे आपापली तयारी करून स्वायत्त लढण्यावरती भर देऊ लागले। तसा आदेश भाजपकडूनच देण्यात आला होता, मात्र घोडं अडलं होतं ते मुंबई महानगरपालिकेवर। भाजपला कुठल्याही परिस्थितीत मुंबई हवी आहे हा मनसुबा काही लपलेला नाहीये, त्यामुळे मुंबई शिंदेशिवाय घेता येणार नाही हेही तेवढंच खरं आहे। म्हणून पहिली स्ट्रॅटर्जी बनवली गेली ती म्हणजे मुंबईसाठी महायुती एकत्र लढेल, परंतु महाराष्ट्रात इतर ठिकाणी स्वतंत्र लढावं लागेल। त्यावर देखील कुणाची नाराजी नव्हती। मात्र नगर परिषद आणि पंचायत निवडणुका जशा जाहीर झाल्या तसा भाजपकडून ऑपरेशन लोटस अंतर्गत शिंदे सेनेचा सुपडा साफ करायला सुरुवात झाली। भाजपने ऑपरेशन लोटस या नावाखाली महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका लावला। यात अधिकतर शिंदे यांचेच विरोधक होते। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधातील राजू शिंदे यांना पक्षात घेतलं। तानाजी सावंत यांच्या भावाचा पक्षप्रवेश, पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते खिचून आणले गेले। यातून सर्व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडू लागले। पण भाजपकडून यावर तोडगा निघत नसल्यानं अखेरीस शिंदे यांच्या नेत्यांनी कॅबिनेट मीटिंगवर बहिष्कार घातला। तेवढ्यावर न थांबता शिंदेंचे मंत्री गोत्यात आणायला सुरुवात केली। त्यामुळे शिंदे नाराज झाले आणि गेल्या आठवडाभरापासून ते भाजप आणि महायुतीपासून दूर जातील असं बोललं जाऊ लागले। महत्त्वाकांक्षी भाजपनं आपला आक्रमक बाणा थांबवून सेटलमेंट केली। एनआयने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात काल सोमवारी झालेल्या 1.5 तासांच्या क्लोज डोअर बैठकीत सत्ताधारी महायुती आणि त्यासोबतच शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गट आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकजूट दाखवत एकत्रितपणे लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यानुसार राजधानी मुंबई आणि बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवणार आहे। यात झालेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीतील पदाधिकाऱ्यांना पक्षांतर करण्याची परवानगी न देण्यावरही एकमत झालंय। महायुती अंतर्गतच पुढील 2-3 दिवसांमध्ये जागा वाटपाच्या स्थानिक चर्चांना सुरुवात होणार आहे। त्यात देखील आपल्या पक्षांच्या नाराज बंडोबांना समजावून महायुतीच्या उमेदवारांविरोधात उभं न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। कारण विधानसभेला नाराज पदाधिकाऱ्यांना महायुतीचं तिकीट न देता पक्षाकडूनच अपक्ष उभं राहायला सांगितलं गेलं होतं। कारण आला तर महायुतीचा आणि पडला तर अपक्ष अशी स्ट्रॅटर्जी महायुतीला घातक असल्यानं त्याला देखील अटकाव केला गेला। शिंदे भाजपावरती नाराज होण्याचं दुसरं कारण म्हणजे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचा वाद। हा वाद तसा जुनाच आहे। यात भाजपने रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची माणसं फोडण्याचे आदेश दिले। ते सुखकर झाल्यानंतर बक्षिसी म्हणून प्रदेशाध्यक्षपद देऊ केलं। त्यानंतर अधिकच जोमाने पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागातील कोर शिवसैनिकांना आपल्या पक्षात खिचून आणू लागले। याच मुद्द्यावर निर्णय घेत महायुतीमधील मतभेद टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना परस्पर पक्ष बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही, यावरही एकमत झालंय। अंतर्गत वादाला तिलांजली दिल्यावर निवडणुकीमध्ये मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होणार आहे हे निश्चित आहे। त्यामुळे महायुती अंतर्गत शमवलेला वाद शिवसेनेचं मनपरिवर्तन कितपत फायदेशीर ठरतं ते आगामी निवडणुकीत लक्षात येईलच। परंतु राजकीय विश्लेषकांना आणि सामान्य मतदारांना देखील भाजप शिंदेंसमोर एवढ्या लवकर सरेंडर करेल ही गोष्ट पटण्याजोगी नाहीये। तुम्हाला काय वाटतंय? भाजप खरंच शिंदेंना जवळ करतंय की नवीन ऑपरेशन प्लॅन तयार करतंय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा मराठी मंडळी। धन्यवाद।